स्क्वेअर फीटमध्ये राहणारा माणूस जवळजवळ 550 फुटाच्या स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला गेला। सभापती महोदय, मुंबईमध्ये 56 माडाच्या वसाहती आहेत, त्या बाबतीत देखील आपण निर्णय घेतो आहोत। पण त्या व्यतिरिक्त मला आठवतंय सन्माननीय आपल्या सभागृहाचे सदस्य ज्यावेळेला गृहनिर्माण राज्यमंत्री होते सचिन भाऊ अहिर, त्यावेळेला हा विषय त्यांच्या काळातला आहे। 2003 साली ते माडाचे अध्यक्ष असताना ह्याला LOI दिला गेला होता डेव्हलपमेंटच्या बाबतीत। सभापती महोदय, या संपूर्ण 34 एकरच्या परिसरामध्ये 3 माडाच्या ट्रान्झिट कॅम्पच्या इमारती आहेत। टोटल 23 इमारती वेगळ्या पद्धतीतल्या आहेत। 20 इमारतीची स्वतःची रजिस्टर कमिटी आहे आणि या 20 आणि 3 इमारती मिळून एक फेडरेशन बनवलेलं गेलेलं आहे। यामध्ये पोलिसांची देखील वसाहत साहेब तिकडे आहे, ज्या पोलीस वसाहतीमध्ये देखील जवळजवळ 20 इमारती येतात। या व्यतिरिक्त त्याच्या बाजूला लागून फार मोठी झोपडपट्टी तिथे निर्माण झाली, जी मिठी नदीला लागून येते, जी माहीमच्या समुद्राला मिळते। त्यामुळे त्या CRZ ती झोपडपट्टी विकसित होऊ शकत नाही। त्या व्यतिरिक्त त्या बाजूला म्हाडाच्या प्रॉपर्टीवर एक बैठी चाळ आहे। असा एकंदरीत 34 एकरचा परिसर आहे। सभापती महोदय, आम्ही जर मुंबईचा द ॲड्रेस बनायला गेलो, म्हणजे मुंबईच्या जुन्या मुंबईचा प्रवेशद्वार, तर ह्या फिशरमन कॉलनीच्या माहीमच्या नाकावरनं जातो, म्हणजे ते मुंबईचं नाक आहे। एका साईडला BKC येते, एका साईडला मुंबईचा समुद्र, अथांग समुद्र दिसतो, जिकडनं आपण नरिमन पॉईंट मुंबईकडे येतो। मला वाटतं या 34 एकरमध्ये साहेब अतिशय प्रशस्त असं जर सरकारने स्वतः योजना हातात घेतली, ज्या पद्धतीमध्ये म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास केला जातो आहे। म्हाडाचे उपाध्यक्ष सन्माननीय संजय जयस्वालजींनी अनेक उपक्रम, अभ्युदय नगरसारखा उपक्रम असेल, आदर्श नगर असेल, अनेक उपक्रम त्यांनी मार्गी लावले। त्याच माध्यमातून हा जर संपूर्ण क्लस्टर डेव्हलपमेंटचा जो निर्णय झाला आहे आणि 2003 मध्ये लेटर ऑफ इंटेंट दिल्यानंतर 2012 मध्ये लेटर ऑफ इंटेंट कॅन्सल केलं गेलं। लोकांची सातत्याने मागणी राहिली। सभापती महोदय, मी या सभागृहाला काही पत्र दाखवू शकतो, जी मच्छीमार नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून 25/2/2025 देखील दिलं आहे। माहीम पश्चिमार नगर सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ मर्यादित माडा भूखंडावर असलेल्या सदनिका धारकांच्या मालकी हक्काच्या 1 ते 20 इमारतींचा रखडलेला पुनर्विकास म्हाडाने करण्याबाबत। त्यामुळे रहिवाशांची देखील इच्छा। सभापती महोदय, आज तिकडच्या पोलीस कॅम्पमध्ये तुम्ही गेलात, रिपेअर बोर्डाच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये तिथे गेलात। सभापती महोदय, या सभागृहात कदाचित रिपेअर बोर्डाचे CEO देखील असतील गॅलरीमध्ये बसलेले। माणूस तिथे राहू शकत नाही, कधी रात्री डोक्यावरती छत पडेल, कधी माणूस मरेल, कधी पंखा कोसळेल। 5-5, 4-4 माळ्याच्या इमारती आहेत, लिफ्ट नाही आहे, वरती टॅरेसवरनं पाणी पावसाळ्यात छतबंद पाणी गळतं। आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा सर्वसामान्य मुंबईचा मच्छीमार, सर्वसामान्य मुंबईचा पोलीस कर्मचारी, मुंबईकर, गरीब मराठी माणूस या वसाहतींमध्ये राहतो। जवळजवळ 3400 पर्यंत कुटुंब या संपूर्ण सोसायटीमध्ये राहतात। सभापती महोदय, माझी या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना विनंती आणि मागणी आहे की काय सरकार जो धोरण क्लस्टरचं आपण निर्माण केलं आहे, त्या क्लस्टरच्या धोरणाखाली याचा विकास करणार का? आणि पूर्वीचा जो विकासक होता, ज्याची आता कुठलीही क्लेम नाही, कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर अधिकार नाही, त्या अधिकाराच्या पलीकडे जाऊन म्हाडा, MMRDA सारख्या तत्सम संस्था एकत्र घेऊन BTT चाळीचा जसा पुनर्विकास झाला तशा पद्धतीचा पुनर्विकास करणार का? माझ्या मुंबईतल्या 180 फुटामध्ये राहणाऱ्या मच्छीमारांना, पोलीस कर्मचाऱ्यांना, किंबहुना तिथे राहणाऱ्या चाळीतल्या आणि झोपडपट्टीतल्या लोकांना 550 फुटाचं घर देणार का? आणि त्यांना एक सुसज्ज चांगलं असं आयुष्य पुन्हा मुंबईमध्ये या देवाभाऊंच्या आणि एकनाथ भाऊंच्या सरकारमध्ये त्यांना पुन्हा मिळेल का? याचं मला माननीय मंत्री महोदयाने उत्तर द्यावं। सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रसाद लाड साहेबांनी माहीम मच्छीमार नगर या परिसरामधल्या एकूण 45 इमारतींच्या क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रश्न उपस्थित केलेला आहे। मी फक्त याच्यामध्ये जी विगतवारी आहे ती फक्त आपल्या माध्यमातून सदनासमोर ठेवतो। त्यातल्या सहकारी गृहनिर्माण संस्था 24 आहेत, पोलीस विभागाच्या इमारती 14 आहेत, SBIची इमारती 3 आहेत, ONGCची 1 आहे आणि 3 इमारती या संक्रमण शिबिराच्या आहेत। सन्माननीय लाडसाहेब म्हटले तसं 2003 मध्ये एका विकासकाची नियुक्ती केलेली होती आणि त्यांनी वास्तुविशारद श्री अनिल पाटील कन्सल्टंट यांना त्या ठिकाणी नेमलेलं होतं। परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, या प्रकल्पाला बराच विलंब झाल्यामुळं त्या ठिकाणी
त्या मच्छीमार नागरी माहीम मच्छीमार नागरी सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ माहीम पश्चिम यांनी मुख्य अधिकारी मुंबई मंडळाकडं 2/9/2024 या विकासकाला दिलेल्या परवानग्या रद्द कराव्यात अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी सन्माननीय सभापती महोदय या ठिकाणी केलेली आहे। या बाबतीत 12/12/2024 उपाध्यक्ष म्हाडा यांनी एक बैठक घेतली आणि या विकासकांना आणि संस्था प्रतिनिधींना एकत्रपणे तुम्ही बसून 6 महिन्याच्या आत या बाबतीतला कसा पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर करता येईल या संदर्भातला आपण फेर विचार करून प्रस्ताव सादर करावा अशा पद्धतीचे त्या बैठकीमध्ये त्यांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। सन्माननीय सदस्य लाड साहेब जे म्हटले की 2003 LOI दिला आणि आज 2025 झालं तरी सुद्धा तो प्रकल्प पूर्ण होत नाही ही वस्तुस्थिती आहे। त्याची कारणं वेगवेगळे असू शकतात, कुठल्या कारणांमुळे नाही झालं ती शोधणं, पण आज या मच्छीमारांना आणि या लोकांना पक्की घरं, सुरक्षित घरं, चांगली घरं, जादा एपेस क्षेत्रफळाची घरं देणं हे आपलं प्राधान्य आहे। आणि मला आपल्याला आपल्या माध्यमातून सदनालाही सांगायचं आहे, आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी क्लस्टरचं धोरण पहिल्यांदा राज्यामध्ये आपल्या आणलं आणि त्याचं खूप स्वागत मुंबईमध्ये विशेष करून माननीय सभापती महोदया झालं। त्यामुळं या लक्षवेधीचं ब्रीफिंग घेताना माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आणि गृहनिर्माण मंत्री आदरणीय शिंदे साहेबांशी मी चर्चा करताना त्यांनी मला स्पष्ट सांगितलेलं आहे की क्लस्टर धोरणामध्ये या योजनेचा समावेश करून आपल्याला पॉझिटिव्हली सकारात्मक दृष्ट्या या सगळ्या मच्छीमारांना पक्की घरं जादा क्षेत्रफळाची देण्याच्या अनुषंगाने सकारात्मक भूमिका घ्यायची आहे। अधिक हा प्रकल्प गतीनं करण्यासाठी MMRDA किंवा MSRDC जे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यामध्ये आणि म्हाडामध्ये जॉईंट व्हेंचर आपण करू आणि या जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून तातडीनं हा प्रकल्प पुढे नेण्याची कार्यवाही करू। अधिवेशन संपल्यानंतर याची प्राथमिक बैठक प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडे या ठिकाणी घेतली जाईल आणि त्या बैठकीला सन्मान्य सदस्यांना देखील लाडसाहेबांना बोलवून चर्चा करून अंतिम प्रस्ताव मान्यतेसाठी माननीय नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवला जाईल। सन्माननीय सुनील शिंदे।